मी ही साबुदाण्याची पिठी घालून घेणार. ह्यात मी थोडंसं मीठ घालून घेते. आता हे आपल्याला सगळं चांगलं मळून घ्यायचं आहे. एक अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं आहे. खोवलेलं खोबरं घातले, 1 चमचावर मीठ घालायचं आहे, साखर घालायची आहे, घेतलेल्यातले 2 चमचे कूट घातले. तुम्ही यात आलं सुद्धा घालू शकता ॲडिशनल. लिंबू पिळून घ्यायचं आहे. हे जिरं आणि आपल्याला मिरची ठेचून त्यामध्ये घालायची. हा अर्धा बटाटा घालायचा आणि स्मॅश करून घ्यायचा. बटाट्यामुळे ह्याला बाइंडिंग येतं म्हणून आपल्याला मोदकासारखी पारी करायची आहे. ह्या पारीमध्ये आपल्याला आता हा गोल गोळा घालायचा. हे आता आपण गोल्डन ब्राऊन होसपर्यंत तळून घ्यायचे. गोल्डन ब्राऊन कलर ह्याला आलाय आता.